तुम्ही पाहू शकता माझी आजी एवढी वयस्कर झाले तरी पण शेतात येऊन दार खणते, तुम्ही पाहू शकता. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आज आलेलो आहे गावी. आज आमची भात लावणी आहे ना, आणि आज थोडासा पावसाला आहे, रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय. तर मित्रांनो, आपण जाऊया. आज तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल की कोकणात भात शेती कशी लावतात ती. चला. आणि आमचे गाव शेतकरी बांधव आलेले आहेत. किती झाली लावून? अरे भरपूर झाले आता. आणि मित्रांनो, आपण शेतावर आलेलो आहेत. हा आमचा शेत आहे. आणि मित्रांनो, बरेच वर्षानंतर मी भात शेती लावायला आलेलो आहे गावी. बरेच वर्ष, जवळजवळ 8-1 वर्ष शेती लावलेली नाही मी पण थोडा विसरलो असेल भात शेती लावायला. तर आज आपण पाहूया मला भात शेती लावता येतील की नाही. आणि गावच्या बाई माणसं आलेले आहेत. आणि याला खन्नी बोलतात मित्रांनो, दार खणतायत. आणि हे मित्रांनो मूठ आहेत. आणि मित्रांनो, हे जे प्लॅस्टिक तुम्हाला दिसते अंगावर, त्याला खोल बोलतात आमच्या भाषेत. पाऊस पडते म्हणून ते खोल घेतले, पावसाची सेफ्टी म्हणून. आणि मित्रांनो, अशा पद्धतीने दारीतला जो भात असतो तो काढतात आणि त्याच्यानंतर त्याचा मूठ बनवतात असा. आणि मग आम्ही मूठ लावायला नेऊ शेतात. आणि तुम्ही मित्रांनो पाहू शकता कशा पद्धतीने मूठ बांधतात. आणि माझी आजी आले बघायला शेती लावायला. आई पहिले शेती लावायला यायची, मला पण आजीनेच शिकवलं. लावीत ना
आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझी आजी एवढी वयस्कर झाले तरी पण शेतात येऊन दार खणते, तुम्ही पाहू शकता. पाऊस नाही तर जाऊ नाही मग त्याला पाणी आणि मित्रांनो लगभग दार खणून झाले. आमची दार ही पूर्ण खणल्यावर आम्ही लावायला घेऊ. इथून सुरुवात करू लावायची त्या टोकावरून. आणि मित्रांनो आमची दार खणून झालेली आहे आणि आता आम्ही चाललो जेवायला. जेवण आलं आहे मस्त आहे की मित्रांनो. शेताच्या बांधावर जेवण करण्याची मजाच खूप वेगळी असते. आणलाय बाबा सगळं आणलं. डाळ मस्त झालेली आहे बघा. आणि वहिनीला मोठी नारळाची कुपरी आली ते दाखवत आहेत. मित्रांनो माझा ताट आलाय. ताटामध्ये आहे वाटाण्याची भाजी आहे, डाळ आहे आणि पापड आहे. आणि मित्रांनो तुम्ही पण आहे जेवायला. मी जेवतोय. चमचा हा याच्या टाकला. तर मित्रांनो ट्रॅक्टर की नांगरकी झाली आणि इकडे लावणी करायची सुरुवात झाली. तुम्ही पाहू शकता. हसू नका. तर मित्रांनो आज एवढा लावून झाला आहे. थोडासा राहिला आहे आणि इकडचा पण राहिला आहे. तुम्ही पाहू शकता. हा मित्रांनो आता उद्या लावणार नाही. मित्रांनो घरी जात असताना इथे विहीर लागले तर मनात इच्छा आली की थोडंसं पोहावं.
तर मित्रांनो अभिचे पप्पा जात होते, म्हणजे माझे तात्या ते इथे जात होते म्हणून त्यांना थोडा कॅमेरा दिला आणि माझी शूटिंग घ्यायला सांगितली. तर मित्रांनो आज लावणीचा दुसरा दिवस आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडे हा शेत पूर्णतः लावून झालेला आहे. आणि हातची पाठी ही हा जो बारका शेत आहे तो लावायला घेतला आहे, तो पण मित्रांनो बहुतेक लावून झालेला आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आमची शेतीची लावणी झालेली आहे, शेत लावून झालं आहे तुम्ही पाहू शकता. आणि मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करा आणि कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.